बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी स्त्री जन्म भाग 14. सुंदरमलच्या वाड्याचा दरवाजा मोहनानं चावी लावून उघडला. सुब्बाराव मोहना तिथे राहण्यास गेली ही बातमी साऱ्या गावात झाली. तेव्हा ती विस्तवाशी खेळावयास निघाली ह्याची जाणीव सर्वांना झाली. चंद्रराव तिला त्या वाड्यातनं काढल्याशिवाय राहणार नाही हे सर्व समजून होते. त्यात संगमनेरच्या वकिलाची तिसऱ्या हिश्श्याच्या वाटपाची नोटीस चंद्ररावच्या हातात पडली तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. मोहनानं सुब्बारावला वाटपासाठी उभं केलं होतं. बिंदूचा फौजदारी खटला आणि सुब्बारावचा दिवाणी दावा ह्या कैचीत चंद्रराव अडकला. नेहमी मोकळ्यानं श्वास घेणारा चंद्रराव गडबडला. रामड्याबाबाला हे समजलं तो खुश झाला. त्याला राहावं ना. रामड्याबा काठी टेकतच मोहनाकडे आला. बाहेरनं सुब्बारावनं त्याला हाताला धरून आणलं. भाऊबंदकीतला समद्यामध्ये वयस्कर असलेला रामड्या बाबा. वाटपाच्या वेळी त्यानं न्यायाची बाजू घेतली होती पण त्याचं चंद्रनं ऐकलं नव्हतं. रामड्या बाबाला सुब्बारावनं वाड्याच्या चौकातनंच बैठकीच्या खोलीत नेलं. आपल्या चष्म्यातनं आतला वाडा निहाळत तो बोलला, सुंदरमल भागला इथनं. तो विषय जाऊ द्या, मुद्द्याचं बोला. मोहनानं त्याला पाण्याचा ग्लास देत म्हणलं, तुम्ही दोघं तुमच्या वाड्याबाहेर पडला. ह्या वाड्यात राहायला आलात. वाटपासाठी कोर्टाची नोटीस दिली तुम्ही त्या चंदरला. सुब्बारावनं मान हलवली. बोलण्यापेक्षा रामड्याला असं खुनीनं सांगणं सोपं असायचं. तुमच्याकडं मी मुद्दाम आलोय. माझी जमीन तुम्ही दोघं करा. नदीकाठी 10 एकर हाय, पाणी हाय. तो अनाजी माळी जमीन करत होता की. तो संगमनेर शुगर फॅक्टरीत कामाला लागलाय. त्याचा पोरगा पानाची टपरी चालवती तिथं. रामड्याची शेती चांगली होती. ती आरामात अर्दलीनं मिळाल्यानं सुब्बाराव सुखावला. रामड्याला 4 पोरं होती पण समधी बाहेर कामाला. जवळ कोणी नाही. एकजण गवंडी काम करायला शिर्डीला गेला होता. दुसरा श्रीरामपूरला पेट्रोल पंपावर काम करत होता. तिसरा राहुलीला कृषी विद्यापीठात होता. चौथा आळेफाट्याला शेती खताच्या दुकानात कामाला होता. 2 सुना जवळ होत्या. 2 सुना नवऱ्याकडे होत्या. ज्या सुना जवळ होत्या त्यांची पोरं गावच्या शाळेत जात होती. घरची शेती बागायती असून बी पोरांना नोकऱ्या गोड लागत होत्या. त्यामुळं रामडे आपली जमीन अर्दलीनं करून घेत होता. अनाजी माळ्यानं अर्दली सोडल्यानं रामड्यानं ती सुब्बारावला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठीच तो त्यांच्याकडे आला होता. सुब्बाराव, भाऊबंदकी वाईट. त्यानं वाटप लवकर होत नाही. प्रेमानं वाटप झालं तर ठीक, नाहीतर भांडणं डोकी फुटी होती बघ. मी कोर्ट कचेरीतनं वाटप करून घेणार. ह्यात लई टाईम जाणार बघ. चंद्ररा तर सुबुद्धी काही येणार नाही. त्याचा अर्धांडपणा घात करतो समध्यांचा. तो सुखानं कुणाला बी जगू देत नाही. बाबा, जेवून जावा. दुपारचं इथं सतरंजीवर पडा, मग मी तुम्हाला घरी पोचवीन, सुब्बाराव बोलला. रामडे बाबा काठी टेकवत फिरायचा. जेवायला मात्र घरी असायचा. सुना काही बोलत 2 घास खाल्ल्याशिवाय तो राहायचा नाही. तो चहा पिऊनच तिथून निघाला. वाड्यापुढे जीप उभी राहिली. मेहबूबची जीप आली होती. पाठीमागचा दरवाजा उघडून सईबाई आली. जीपमध्ये 7-8 गोणपाट भरलेली होती. ती मेहबूबनं लगेच पटापट वाड्यात नेऊन टाकली. हे काय आणलं? बातमी मिळाली पेपरमधनं. पेपरमध्ये बातमी कसली?
माझ्या जावई बापूनं नोटीस दिली की घर जमिनीची वाटप होईपर्यंत चंदररावानं घर जमीन विकायला काढली तर ती कोणी घेऊ नये. ती जर घेतली तर कायदेशीर कारवाई केली जाईल. सईबाईनं तो पेपरच मोहनाच्या हाती दिला. सुब्बारावच्या वकिलानं तालुका पत्रात लगेच नोटीस छापायला दिली होती. चंद्रराव घरदार विकून दोघा भावांना उघड्यावर टाकणार होता. हाती पैसा घेऊन तो कुठेही दुसरी प्रॉपर्टी करणार होता. त्यासाठी त्याला नोटिसाचा लगाम लावला होता. तो आता जमीन विकू शकत नव्हता. मेहबूब भाई, आपलं गोनपाट असेल ना तलवार विळ्यांचं, टाक हत्यारं वाड्यात. मेहबूबनं मागच्या वेळी गोनपाटातून तलवार आणि धारदार विळा दिला होता. आताही त्यानं पुन्हा तलवार तिला दिलीच, पण धारदार 2 विळे दिले. मोहनाच्या वाड्यात हत्यारं आवश्यक होती. चंद्रराव पिसाळणार हे नक्की होतं. मेहबूब, तू ह्या गावात दुकान टाक की, मोहनानं त्याला म्हणलं. तसा तो हसला. माझं गाव हे तुझं माहेर आहे. तिथं या भैयाला सुकान राहू दे. तुझं माहेर चांगलं राहू दे. तिथं मला चोळी बांगडी करता येऊ दे तुला. हां, ते बी खरंच. गरज लागली तो मुझे बुला ना, फोन करना. हां हां, आता तुझ्याजवळ आईला निरोप द्यावा लागेल. मेहबूबचा उत्साह कायमचा होता. तो हवं ते काम करण्यास नेहमीच एका पायावर तयार असायचा. सईबाईनं त्याला नुसतं म्हणलं मोहनाकडे जायचंय, तिला धान्याची गोनपाट नेऊन टाकायला पाहिजेत. त्यानं आपलं दुकान बंद केलं. भाड्याची जीप त्यानं लगेच बाहेर काढली. मोना, तू असं करतेस काय? तुम्ही दोघं माझ्याकडे चला की, राहा तिकडं. मला तू ह्या गावात दिलंस, चांगलं मोठं घर दिलंस, ते सोडू मी? पण तू आता कुठं मोठ्या वाड्यात राहतेस? तुझ्या शेतीत तरी कुठं तू उत्पन्न घेणार आहेस? केसचा निकाल लागेल तेव्हा वाटप मिळेल. तिच्या आईनं तिला खरं ते सांगितलं. मी आता दुसऱ्याच्या वाड्यात राहते. दुसऱ्याची शेती अर्धलीनं करणार आहे. हक्काचं घर, शेती मला कोर्टातून मिळणार आहे. फक्त थांबावं लागेल. माझी थांबायला तयारी आहे. सईबाईला लेकीचा अभिमान वाटला. सुंदरमलच्या वाड्यापुढं थांबलेली जीप मोटरसायकलवरनं जाणाऱ्या चंद्ररावानं पाहिली आणि तो तिथं आलाच. चंद्ररावानं मेहबूबकडं पाहिलं. तसा मेहबूब ओळखीच हसला. बोलला, चंद्रराव, मोटरसाइकिल ठीक है क्या? कुछ काम हो तो बोल देना. ये गांव में क्यों आया? चंद्रराव मगरूर बोला, मेरी बहन रहती है, उसे मिलने आया हूं. तुझ्या जातीत तुला बहन मिळत नाही का? सब धर्म में मेरी बहन है. भाई की नज़र से मैं देखता हूं. तुला काय म्हणायचंय? मैं पेपर पढ़ता हूं. संगमनेर के कोर्ट में तुम्हारा झमेला चालू है ना बिंदू का? मेहबूब्या, जबान खिंचून काढीन. चंद्ररावानं आवाज केला. मेरा रिश्तेदार है इस गांव में, रहमान चाचा. उसके बेंजीर को तूने हाथ लगाने की कोशिश की, मालूम हुआ मुझे. कौन बेंजीर? मी नाही ओळखत तिला. पण ती जानती तुझे. तो तू काय करणार आहेस? टाइम आएगा तो बता देगा चंद्रराव. मेहबूब खुनशीपणानं त्याच्याकडे पाहत बोलला. चंद्रराव तसाच मग वाड्यात गेला. सुब्बाराव सईबाई आणि मोहनाशी बोलत होता. कोण आलं या सुंदरमलच्या वाड्यात? सईबाई आल्या का काय? हां, आम्हीच आलोय. लेकीला सांगून ठेवा. तुम्हीच सांगा की, सामनीच आहे ती. ही जागा नीट नाही. इथला सुंदरमल सिंधी त्याच्या जवान नातीला घेऊन पळाला. इथं जो राहतो तो इथून पळून जातो. आम्ही दोघं पळून जाणारी नाही, मोहना बोलली. तुम्ही दोघं म्हणजे तू आणि हा बाईल बुद्ध्या सुब्या? दादा, सुब्बारावला चिड आली. बाईल बुद्ध्यास तू? या मोहनाच्या नादी लागून तू मला वाटपाची नोटीस दिलीस?
तू भाऊबंदांची वाटपाची मीटिंग तोडलीस, आम्हा दोघा भावांना वाटपाची लालू दाखविलीस. तू कोर्टाशिवाय वाटप देणार नाहीस. कोर्ट माझं काय वाकडं करणार आहे? या कोर्टाच्या मी सारखा तारखा वाढवत राहीन. माझा वकील कोर्टाच्या तारखा पुढे ढकलण्यात हुशार आहे. 20 वर्ष तरी तू वाटपाची वाट बघ. तोपर्यंत तुम्ही दोघं म्हातारी व्हाल. आणि तुम्ही? मोहनानं वार केला. आम्ही तोपर्यंत समधी प्रॉपर्टी आरामात खात बसू. मी नाही तुम्हाला आरामात खाऊ देणार, मोहना त्वेषानं बोलली. काय करणार तू? कोर्टातनं निकालच घेणार लवकर. वकील तसा देईन चांगला. तुला मी ह्या गावात राहू देल तर ना? म्हणजे हा सुंदरमलचा वाडा तुला पहिला खाली करून द्यावा लागेल. काय? मग गावात तुला एक बी घर भाड्याचं मिळणार नाही. हे गाव काय तुमच्या बरोबर नाचणार नाही? मोहना कडाडली. सुब्बारावला विचार आमची ताकद. चंद्रराव गर्वात बोलला. दादा, तू का हात धुवून मागे लागलायस आमच्या? सुब्बाराव, तू शहाणा आहेस. अजून तू ह्या मोहनाचा नाद सोड. वाड्यात राहायला ये. या मोहनाला मात्र आणायचं नाही. नाही, मी असं करणार नाही. तू फक्त आता बघतच राहा सुब्या. चंद्रराव हातपाय आपटत बोलला. 8च दिवस गेले आणि चंद्रराव आपली जीप घेऊन सुंदरमलच्या वाड्यापुढे आला. जीपमध्ये सुंदरमलच उतरला. त्याच्या पाठोपाठ बिंदू. चंद्रराव, सुंदरमल आणि बिंदूला पाहताच सुब्बाराव चकित झाला. त्याच्या मागं उभी असणारी मोहना तर भुयांची कमान ताणून बघत राहिली. चंद्रराव आणि बिंदूच्या गळ्यात फुलांची माळ होती. सुब्बाराव, माझा वाडा खाली करायचा. पण मी आणि माझी बायको मोहनानं कुठं राहायचं? तो तुझा सवाल आहे. हा वाडा सुंदरमलनं बिंदूच्या नावावर केला आहे. आता तीच ह्या वाड्याची मालकीन. चंद्ररावनं बिंदूचा हात धरला आणि तो वाड्याच्या पायऱ्या चढला. मोना, बघ चमत्कार. या चंद्ररावला ह्या बिंदूनं मंदिरात माळ घातली. माझ्या विरुद्ध खटला आता संगमनेर कोर्टात कसा चालेल? बिंदूला मी सांभाळायला तयार असल्यावर आणि ती माझ्यासोबत राहायला तयार असल्यावर कोर्ट काय म्हणेल? चंद्रराव मोठ्या टेचात होता. चंद्ररावनं सुंदरमलच्या बिंदूशी लग्न केल्याची बातमी गावात पोहोचली. भाऊबंदाता तिरमख्या आणि पोपटराव त्यांच्या पाठोपाठ म्हाळाबाई वाड्याकडे आले. सुंदरमल, ही काय भानगड? कायदा जाणणारा तिरमख्या बोलला. भानगड होती ती संपली. सुंदरमल बोलला. बिंदू लग्नाला तयार झाली? म्हाळाबाई बोलली. नाहीतरी तिची ही जी बदनामी झाली, तिला चांगला नवरा कसा मिळणार? तिला नवरा मिळाला तरी तो तिच्या गर्भपाताचा विषय सारखा काढणार. चंद्ररावच भेटला आम्हाला, शादी करतो म्हणाला. म्हाळाबायानं सुब्बाराव आणि मोहनाकडे पाहिलं. आता ह्या दोघांच्या वाटपाचा खटला बाकी. मोहना, तू माझ्या वाड्यात चालायचं. म्हाळाबायानं आवाज दिला. ते ऐकलं आणि मोहनाला हायसं वाटलं. कुठं राहायचं हा प्रश्न तसा लगेच सुटला होता, पण ते तिच्या मनाला पटणारं नव्हतं. दुसऱ्याच्या घरात राहायला आपण काही उपरे नाहीत. बापूराव पाटलाला फटांगरे वकिलानं चंद्रराव आणि सुंदरमलनं आपसात बिंदू प्रकरण मोडीत काढायचं चालवलंय ही बातमी दिली. चंद्रराव बिंदूशी मंदिरात लग्न करणार, माळ घालणार आणि पिंपळदरीच्या सुंदरमलच्या वाड्यात ते संसार थाटणार. ही आणखी पुढची बातमी कळल्यावर बापूराव पाटील भोजदरीतनं गाडी घेऊन सरळ पिंपळदरीत आला. चंद्रराव, आमची रखमा तुमची पत्नी. आम्ही कुठं नाही म्हणतोय. हिंदू धर्माप्रमाणे तुम्ही पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी करू शकत नाही. बिंदूशी आम्ही लग्न केलेलं नाही. फक्त मंदिरात आम्ही दोघांनी गळ्यात माळ घातली, म्हणजे शपथ घेतली. इथून पुढं एकत्रित राहायचं. तिनं मला प्रामाणिक राहायचं, एवढंच फक्त.
तुमच्या प्रामाणिकपणाचं काय? बिंदू बाई जातीची. मी काय पुरुष? धर्माप्रमाणे माझी रखमा बायको सांभाळणार आहे. बिंदू माझी रखेल म्हणून किंवा मैत्रीण म्हणून राहू शकते. कायद्याप्रमाणे तुम्ही तुमची लेक मला अडवू शकत नाही. बापूराव पाटलानं आपल्या थोबाड्यात मारून घेतली. कायदा गाढव आहे. कायद्यानं चंद्ररावला आपण काही करू शकत नाही. हा तमाशा रखमा कशी सहन करणार? तिला हा चंद्रराव कसा सुख देणार? सुंदरमल बापूराव पुढनं निघून गेला तरी त्याला तो अडवू शकला नाही. रखमाच्या उरावर बिंदू चंद्ररावाने आणून ठेवली आहे. त्यात बिंदू तिच्या नावावर केलेल्या वाड्यात. तिच्याकडे चंद्रराव तिचा रखेल म्हणून जाणार होता. म्हाळाबायानं आपल्या शेतावरचे मजूर बोलावले आणि सुब्बाराव मोहनाचा कसा बसा उभा केलेला संसार आपल्या वाड्याकडे हलवायला सांगितलं. सासूबाई, आम्ही आमच्या फार्म हाऊसवर राहू. मोहना बोलली. माझ्या घरी काय झालं? माझं घर हे तुझंच घर. हे तुझ्याच भाऊबंदांचं घर आहे. हे घर परकं नाही. तुमचं खरं आहे, पण माझ्या बी हक्काचं घर असताना मी का वणवण करावी? तुला तो चंद्र्या माहीत नाही. त्यो फार्म हाऊसमधनं तुमचं समद सामान फेकून देईल. उगा उघड्यावर पडाय जाऊ नकास. त्यो जर त्याचा स्वभाव सोडत नसेल तर आम्ही तरी का मागं हटावं? का त्याला घाबरावं? वाघ म्हणाला तरी खातोय, वाघोबा म्हणाला तरी खातोयच. त्याचा सामना करणार मी. चांगलं बोललीस. जास तू फार्म हाऊसवर. मी समद्या भाऊबंदाला गोळा करते. त्या बिंदूला गावात आणून नखरा करायला लागला आहे काय? मोहनानं हिंमत बांधली. तिनं फार्म हाऊसवर सामान हलवायचं ठरवलं. आता चंद्रराव तिथं आला तर त्याला जाबच द्यायचा. मागं हटायचंच नाही. त्याची मोगलाई सहन करायची नाही. स्वतःला तो कोण समजतो? तांबड सांज झाली होती. रामड्याच्या नदीकाठच्या वावरात ऊसाची लागवड संपली होती. मजूर विहिरीवर हात पाय धुवून घराकडे गेले होते. सुब्बाराव संगमनेरला गेला होता. मोहना अर्दलीनं केलेल्या ऊस लागवडीच्या वावराकडे पाहत होती. तिच्या मनाप्रमाणे लागवड झाली होती. तिनं ती करून घेतली होती. आईकडं ती हे समज शिकली होती. मायलेकी घरात पुरुष माणूस नसताना शेती चांगली करून घेत होत्या. विहिरीच्या थारोळ्यातनं ती बाहेर आली. तो सामनी फडा काढल्या नाग सर्पागत चंद्रराव. मोहनानं मागं पुढं पाहिलं. तिथं कोणी नव्हतं. विहिरीच्या काटाजवळ उभा राहून धुंदीत बोलला. आज सापडलीस एकटी आम्हाला. त्याच्या बोलण्याचा अर्थ ती उमजली. त्याला ती एकटी हवी होती. सांज व्हायला आली होती. पहिल्यांदा तुला मुरारी म्हणून न्यायला आलो होतो मोटरसायकलनं. आठवतं का मागचं? तुमचं काय बी आठवत नाही मला. वाड्यात भिजलीगत आलीस. समजा वाडा हादरून टाकलास तू. रकमी सैंद्रा यांना फितवलंच तू. पण आज काय? त्यातली एक तरी तुझ्या संगती आहे? सैंद्राबाई येतील माझ्याकडनं. तुम्ही काय लायकीचे ते सांगेन मी त्यांना. तिला काही सांगण्याची गरज नाही. माहीत नसेल तर सांगून ठेवतो. काय सांगणार? तिच्या लग्नाची हळद उतरली तरी मी तिला माहेरी जाऊ दिलं नाही. कारण विचार की. त्यांच्याबद्दल मला सांगण्याचं काही कारण नाही. कारण हाय. मला ती आवडली होती. तिची पहिली रात मी सजवली. पहिलीच रात नाही, पुढच्या 8 दिवस मी तिची रात सजवत होतो. विचार दिला. आणि दामोदरराव? त्याच्यात दम कुठं आहे? त्याच्या पहिल्या रातीला त्याला मी दुसऱ्या खोलीत बंद करून ठेवला होता. सैंद्राकडे मी गेलो. चंद्रराव? युवराज हा माझ्याच पोटचा आहे, माझ्या रक्ताचा आहे. म्हणून तर त्याला मी जपतो. त्याला मीच पब्लिक स्कूलला टाकलंय प्रवरानगरला.
त्यो दाम्या पोराला भेटायला गेलाय. शाळेत पोराला पालक म्हणून माझं नाव लावलंय शाळेत. दाम्याचं नाव फक्त बाप म्हणून लावलंय. पहा समदा कारभार या चंद्ररावचा. मोहनानं ऐकलं ते समद भयानक होतं. तुझं लगीन झाल्यावर तू हळद फेडून माहेरी गेली नसतीस तर रात साजरी करून तुला पाठवणार होतो, पण घाई केली नाही. त्यावेळेपासून आम्ही झुरतोय तुझ्यासाठी. तुला मुराळी म्हणून आम्ही का आलो होतो हे तुला माहीत आहे. मोटरसायकलवर तुला घेऊन आम्ही येणार होतो. डोंगर दऱ्यात रात्र साजरी करणार होतो. मगच सुबारावच्या हाती तुला देणार होतो. पण तू हरामी निघालीस. तुझी आई ती साहेबाई महाहरामी. आमच्या हाती तू लागली नाहीस. तुम्हाला हे समद बोलाय काही लाज शरम. कसली लाज शरम. सैंद्राला बघ, ती कशी लाज शरम कोळून आमच्याशी खेळते. नाही कधी म्हणत नाही. रखमी आणि तारा भोजरला गेल्यावर सैंद्रा वाड्यात नवऱ्या संगती आली. ती वाड्यात दामोदरला नवरा मानित नाही, आम्हाला नवरा मानते. आम्हाला. मोहनानं कानावर हात ठेवले. सैंद्राला विचार तू हे समज. मला विचारायची गरज नाही. देव तुमचं भलं करणार नाही. देवानं काय आमचं वाईट केलंय. गावातल्या चांगल्या वाटणाऱ्या बाईला हात लावला आणि तिनं हात लावू दिला नाही असं अजून झालं नाही. बिंदू आम्हाला कोर्ट कचेरीत अडकवायला निघाली होती. काय केलं तिचं. तिला रखेल म्हणून आणली ना गावात. त्या रकमीला घटस्फोट दिला की बिंदूशी धर्माप्रमाणे लगीन करणार आम्ही. मला हे सांगण्याची काही गरज नाही, पण तुला हे बी सांगून ठेवतो, तुला आम्ही सोडणार नाही. तुमच्या हाती मी लागणार नाही. हे तुम्ही मुराळी आला होता तेव्हापासून ओळखायला पाहिजे. स्त्री जन्म तुझा. किती दिवस जपशील तू स्वतःला. स्त्री जन्म काय तुम्हाला दुबळा वाटला. स्त्रीमध्ये बी ताकद असते. माझ्यात जर ताकद नसती तर तुम्ही तुमची पुरुषी ताकद दाखवल्या बघा राहिला असता काय. सैंद्रा बिंदूनं कमळीनं त्यांच्या स्त्री जन्माची ताकद ओळखली नाही. ती ताकद त्यांनी ओळखली असती तर तुम्ही त्यांच्या अंगाला बी हात लावू शकला नसता. मोहनानं आपल्या कमरेला हात घालून पदराखाली लपवलेला धारदार विळाच बाहेर काढला. तिच्या हातातला तो धारदार विळा पाहून चंद्रराव एक पाऊल मागे झाला तर विहिरीच्या कटड्यावरनं धाडकन पडला. विहिरीमध्ये मोठा आवाज उठला. लाटा उठल्या. उसाच्या लागवडीला मोटर पंपनं विहिरीचं पाणी बरंच खाली गेलं होतं. विहिरीचं दगडविटांचं बांधकाम केलेलं नव्हतं. त्यामुळे विहिरीच्या पाण्यातनं वर आल्या चंद्ररावाला विहिरीच्या कडेला तिचा धर लागेना. पाण्यात तरंगण्यासाठी आधार सापडेना. त्यानं विहिरीच्या तळातनं वर तोंडाकडं पाहिलं. त्याला मोहना विळ्याचं लखलखतं धारदार पातं दाखवित होती. काय झालं हे. कसं आपण ह्या खोल विहिरीत पडलो. मोटर पंपाला जोडलेला भला मोठा रबरी पाईप तेवढा विहिरीच्या तळाला फुटबॉलचं मोठं डोकं घेऊन पडलेला होता. पाईप पकडून पाण्यात सकाळपर्यंत कसं बसं जिवंत राहता येणार होतं. सकाळच्याला विहिरीकडं कोणी आलं तर त्याला वर काढलं जाणार होतं. पण रात्रीचं पाणी वाढत वाढत 2 पुरुष तरी चढणार होतं. पाण्याबरोबर पाईपचा आधार घेऊन त्याला वर वर जावं लागणार होतं. त्यात जर एखादा नाग, धामण नाहीतर नदीकाठी फिरणारा अजगर विहिरीत पडला तर त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला. मोहनाला त्याला सकाळपर्यंत जगूच द्यायचा नव्हता. तिने काटावर ठेवल्या मोटर पंपच्या पाईपला धारदार विळा लावला. तिनं रबरी पाईपच छाटून विहिरीत फेकून दिला. जड शीळ पाईपवरचा आधार तुटल्यानं धाडदिशी विहिरीच्या पाण्यात गरारा होत चंद्ररावाभोवती विळखा घालून पडला. अजगरी विळख्याचं जड ओझं ते. पाण्यानं भरल्या रबरी पाईपचा तो अजगरी विळखा त्याला सोडवता येईना. त्याच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं. त्यानं हात पाय मारण्याचा प्रयत्न केला पण समधी ताकदच गेली. त्याचा श्वास जड जड व्हायला लागला.
कितीतरी वेळानं विहिरीच्या तळातनं पाण्याचे बुडबुडे वरती यायला लागले. मोहनानं आपल्या हातातल्या धारदार विळ्याकडं पाहिलं आणि कडाडणाऱ्या विजयगतीचा चेहरा उजळून निघाला. धन्यवाद. इथे श्री जन्म या कादंबरीची सांगता होत आहे. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.